Wednesday, Rakhetsa Budwar, as people started fasting for 40 days, Lent days have begun. आणि जसा आज राखीचा बुधवार आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे की जे लेंट डे सुरू झालेले आहेत, उपासाचे दिवस सुरू झालेले आहेत. And so we will study on that topic today, Ash Wednesday. आणि आम्ही ह्या विषयावरती राखीचा बुधवार या विषयावरती पहिल्यांदा मनन करू. Or even it is known as a day of ashes. आणि हा राखेचा दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. So today marks the first day of the Lent. आणि आजचा उपासाच्या दिवसाचा पहिला दिवस आहे. So many have begun to fast for 40 days. आणि पुष्कळशे लोक जे आहेत जे 40 दिवसाचे उपवास करतात. So what is Ash Wednesday or Day of Ashes? We will look today. आणि मग आज राखेचा बुधवार म्हणजे काय किंवा राखचा दिवस म्हणजे काय नेमका आम्ही आज पाहूया. It is good to understand, know the word of the Lord and what is background of it, and it's good to study the word of the Lord. आणि मग त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याला समजून घेणं आणि मग ते देवाच्या वचनानुसार घेणं हे एक चांगलं आहे. So many of or you must be heard, or you may not be fasting, but you might be knowing today, as many people are fasting and they call it as a today as a Ash Wednesday. आणि कदाचित तुम्ही उपवास करत नसाल पण पुष्कळशे लोक उपवास करतात आणि आजचा दिवस राखीचा बुधवार या नावाने साजरा केला जातो. So many people go today afternoon, morning, and especially in the evening also they go for prayer as it begins the Lent days, and today is Ash Wednesday. आणि पुष्कळशे लोक आज सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी देखील चर्चला जातात आणि प्रार्थना करतात कारण आजचा दिवस हा राखीचा बुधवार म्हणून साजरा केला जातो. So let us look to this topic and what are the words or Hebrew Greek for the ashes. आणि मग हा विषय पाहूयात आणि हिब्रू आणि ग्रीक मध्ये राख या शब्दासाठी कोणते कोणते शब्द आहेत ते आम्ही पाहूया. Because we celebrate today as a Ash Wednesday. कारण आज जसा राखेचा बुधवार साजरा केला जातो or a day of ashes किंवा राखेचा दिवस म्हणून. So let us understand what is the meaning in Hebrew for ashes. आणि मग आम्ही समजून घेऊया की हिब्रू मध्ये त्या राखेचं महत्त्व काय आहे. There are two words in Hebrew for ashes. आणि दोन शब्द आहेत राखेसाठी हिब्रू मध्ये. One is Ephar आणि एक आहे ते इफेर and other one is Deshen. आणि दुसरा जो आहे डेशेन. So Ephar, the word, a symbol of destruction and ruin. आणि मग इफेर जो शब्द आहे तो विध्वंस किंवा नाशाचं प्रतीक आहे त्याच्यासाठी तो वापरला जातो. So fire consumes everything in its path, leaving behind only and only ashes. आणि ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस ती सगळंच काही भस्म करून जाते. जे काही तिच्या मार्गामध्ये येईल त्या सर्वांचा ती नाश करत जाते. फक्त मागं उरते ती म्हणजे फक्त आणि फक्त राख उरते. So when we studying on the ashes, it is like it's a symbol of destruction. आणि ज्यावेळेस आम्ही त्या राखेवरती अभ्यास करतोय किंवा बघतोय तर राख ज्यावेळेस बघतोय त्याचा अर्थ की नाश झालेला आहे, विध्वंस संपलेला. So whatever comes in between on the path of fire, it consumes everything and leaves behind only ash. आणि जे काय अग्नीच्या मार्गामध्ये येतं त्याला ते सगळ्याला भस्म करत जातं आणि मागं फक्त उरते ती म्हणजे राख. In Greek, for ashes, word for ashes in Greek is spodos. आणि ग्रीक भाषेमध्ये स्पोडोस असं त्या राखीसाठी म्हटलं जातं. And spodos word comes from a Greek root word, Greek root word. आणि स्पोडोस हा ग्रीकच्या मूळ शब्दापासून रूट शब्दापासून आलेला आहे. That is to sprinkle. आणि मग ते स्प्रिंकलचा अर्थ शिंपडणे or to scatter. किंवा पसरवणे.
In the Bible, spodos is often used to symbolize आणि मग पवित्र शास्त्रामध्ये जे स्पोडोस हा शब्द वापरलेला आहे एक प्रतीक म्हणून, especially for mourning, शोक करण्यासाठी, आणि विशेष करून सूतक पाळण्यासाठी, or repentance. It's a symbol of repentance. किंवा पश्चातापासाठी. The aftermath of destruction means after everything is destroyed, after that. आणि मग सगळं काही संपलं, सगळं काही नाश झालं त्याच्यानंतर. That's the meaning of that. You know, spodos symbolizes that is for mourning and for repentance and aftermath of destruction. आणि स्पोडसचा अर्थ आहे की त्याचा प्रतीक आहे ते, त्या शब्दाला त्या प्रकारे त्याचा अर्थ घेतला जातो की पहिली गोष्ट की दुःख किंवा सूतक बाळगण्यासाठी, किंवा तिसरा जो दुसरा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो म्हणजे पश्चाताप ह्याच्यासाठी, किंवा एक सगळं संपलंय, विनाश झालेला आहे त्यासाठी त्याचा वापर केला जातो. In ancient times, people would place ashes on sackcloth as a sign of humility and penitence. आणि पुरातन काळामध्ये लोक जे आहेत ते राख अंगावरती घालून आणि गोंताटाची कपडे नेसून ते बसायचे, यासाठी की त्याचं जे पश्चाताप आहे, त्यांचं जे हृदय जे आहे ते दाखवण्यासाठी, किंवा त्याचं नम्रतेचं प्रतीक दाखवण्यासाठी, नम्र होण्यासाठी देवासमोर, पेनिटन्स बिफोर गॉड, आणि देवासमक्ष नम्र होण्यासाठी. Means like now we regret to having done wrong. The meaning of that is what they put ashes on sackcloth is that they are regretting that whatever they have done wrong in the past. आणि मग जे काही त्यांनी पाठीमागच्या जीवनामध्ये केलेलं आहे, ज्याची जाणीव त्यांना झालेली आहे, आणि ते झाल्यानंतर त्याचा पश्चाताप म्हणून, त्याचा पस्तावा म्हणून ते गोंताटाची वस्त्र नेसायचे आणि राखेमध्ये बसायचे. So transient nature of human life and the need for spiritual renewals means, the nature of our temporal life, that in this life we are now in the need of spiritual renewal. म्हणजे तात्पुरता मानवी जीवनातील स्वभाव व आत्मिक जीवनामध्ये परिवर्तन. Means now what the life we are living, it's a temporal. Whatever we are in, it's a temporal, but from this we need a change in a spiritual life. So what do ashes symbolize in the Bible? आणि मग पवित्र शास्त्रामध्ये राख कशाला प्रतीकात्मक आहे? So we saw now from Hebrew and Greek word what is the meaning of ashes. आणि मी हिब्रू आणि ग्रीक मध्ये ह्याचा राखेचा अर्थ मी पाहिला. We understand today is a day that fasting began 40 days. So we go to church and today it is known as an Ash Wednesday. आणि आपल्याला जेवढं समजतं म्हणजे आज राखेचा बुधवार आहे, आजपासून उपासाचे दिवस सुरू झालेले आहेत. आम्ही चर्चमध्ये जातो, आम्ही उपास करतो आणि उपासाच्या दिवसाची एवढंच आपल्याला काही माहिती आहे. But when we are looking into the Bible, what does ashes symbolize? पण ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघतो त्यावेळेस ती राख काय दर्शवते, काय त्याचा अर्थ निघून येतो? That is worthlessness. I am good for nothing. आणि त्याचा अर्थ आहे की मी कशासाठीच योग्य असा नाही, निरुपयोगी. Insignificance means I am तुच्छता किंवा निरर्थकता. Insignificance. आणि ते निरर्थक गोष्टीची किंवा निरुपयोगी गोष्टीची ती एक प्रतीकात्मक आहे. Means I'm good for nothing. I'm good for nothing. Means I am no use of my life. आणि माझ्या जीवनाचा काहीच उपयोग नाही, मी निरुपयोगी आहे. Or even sense that is a state of vanish away or an act of vanish away. किंवा अशी कृती ज्याचं संपवून टाकायचं, नाश करायचा. Means when we are coming to the ashes on Ash day of Ash or Ash Wednesday, that is a symbolize that we are coming before God as a worthlessness.
आणि ज्यावेळेस आम्ही राखेकडे येतो किंवा राखेच्या बुधवार आम्ही बघतो आणि बघतो की आम्ही हे बघतो की आमचा काहीच उपयोग नाही आहे, निरर्थक आहोत आम्ही. Means a state of vanish means here when I am coming in the presence of God, I myself I vanish. आणि And मग only ज्यावेळेस God. त्याचा काय आम्ही प्रतीक घेतो की ज्यावेळेस मी देवासमक्ष येतो, देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, त्यावेळेस मी स्वला मी पूर्णपणे काढून टाकत आहे. मी देवातला स्वतःवरती धारण करत आहे. So first day of the 40 days of fasting. आणि 40 दिवसाच्या सुरुवातीचा पहिला दिवस उपासाचा. 40 days excluding Sunday. So 40 days means it is Sunday is not counted in these days. आणि म्हणजे 40 दिवसामध्ये रविवार मात्र त्याच्यामध्ये असतो, त्याच्या रविवार वगळून तो दिवस धरले जातात. So 6 days of the week, that 40 days, and then 6 Sundays comes in between. आणि मग साधारण 6 रविवार मध्यंतरी येतात. And 47th day is a resurrection day of our Lord Jesus Christ. आणि मग 47वा दिवस जो आहे तो येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस मानला जातो. Now let me ask you a question. आणि मला एक प्रश्न विचारू द्या. Are you fasting for 40 days? काय तुम्ही 40 दिवस उपवास ठेवता का? Why? का? Why are you fasting? का तुम्ही उपवास ठेवता? Nothing wrong. I'm not against of that at all. आणि मग त्यामध्ये काही चुकीचं नाही, मी त्याच्या विरोधामध्ये देखील नाहीये. I do fasted many times 40 days fasting. मी पुष्कळ वेळा 40 दिवसाचा उपवास केलेला आहे. There was a time तो एक वेळ होती when I was in Mumbai. आणि ज्यावेळेस मी मुंबईमध्ये होतो. And by God's grace I fasted for 40 days, but again I felt I should continue. And I don't know, I continued for after 40 days also. आणि मग मी 40 दिवस उपवास केला आणि मला असं वाटलं की मी माझा उपवास असं सुरू ठेवायला पाहिजे. मला आठवत नाही मी पुन्हा ते उपवास किती दिवसासाठी तरी चालू ठेवले. But then I stopped it. पण नंतर मी थांबवलं. That I said my Lord has fasted for 40 days, so I should not boast myself that I fasted so many days more than Jesus. आणि मग मी म्हणालो की माझ्या देवानं 40 दिवसाचा उपवास केलेला आहे आणि मी असं म्हणता कामा नये की मी देवापेक्षा जास्त उपवास केला. So are you fasting today onwards? आणि काय आजपासून तुम्ही उपवास करत आहात? Now my question to you is, why are you fasting today? आणि आज माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही का उपवास करत आहात? Many people answer to this question. पुष्कळशे लोक या प्रश्नाचं उत्तर देतात. Like this, they say that because Jesus fasted for 40 days, so we follow that. We also fast for 40 days. कारण येशूने 40 दिवसाचा उपवास केला म्हणून आम्ही देखील त्याचं अनुसरण करतो. आम्ही 40 दिवसाचा उपवास करतो. So many people think that because Jesus fasted for 40 days, so we also need to do that. We follow the footstep of Jesus Christ. आणि पुष्कळशे लोक म्हणतात की येशूने 40 दिवसाचा उपवास केला म्हणून आम्ही सुद्धा त्याच्या पदचिन्हावर चालायला पाहिजे. आम्ही त्या 40 दिवसाचा उपवास केला पाहिजे. As I said, I'm not against of 40 days fasting. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मी काय त्याच्या विरोधात नाहीये. So let us understand, but what is the meaning of Ash Wednesday or Day of Ashes? पण आम्ही हे समजून घेऊया, जाणून घेऊया की त्याचा राखेचा बुधवार किंवा राखेचा दिवस याचा अर्थ नेमका काय आहे. Okay, now you have started fasting for 40 days. That is good. आणि आता तुम्ही 40 दिवसाचा उपवास सुरू केला हे चांगलं आहे. And you say that because Jesus fasted for 40 days, so I also want to follow the footsteps of Jesus and fasting for 40 days. आणि मग तुम्ही कदाचित म्हणाल की येशूने 40 दिवस उपवास केला आणि मलाही ते करायचं आहे म्हणून मी उपवास करत आहे. Now let us understand, why did Jesus fast for 40 days? मग मी जाणून घेऊया की येशूने 40 दिवस का उपवास केला. Now here, as we just looked into that, now when we are fasting, we are excluding Sundays. ज्यावेळेस बघतो आम्ही 40 दिवस आम्ही उपवास करतो त्यावेळेस आम्ही ते रविवार त्याच्यामधून वगळतो. But whereas Jesus, when he fasted, he didn't took break or rest on Sundays. पण ज्यावेळेस आम्ही येशूचा बघतो त्यावेळेस जरा कुठली मध्ये रविवारचे मध्ये ब्रेक घेतला किंवा थांबवलं असं काही नव्हतं त्याचं.
Why did Jesus fast for 40 days? आणि मग येशू 40 दिवस का त्यानं उपवास केला? You have to answer yourself. तुम्ही स्वतःला उत्तर द्या. But as what the Lord led me, so let us look into according to the word of God. Why did Jesus fast for 40 days and when did he do that? आणि मग जसं देवानं मला चालवलेलं आहे ते मला तुम्हाला सांगू द्या की का येशूने 40 दिवस उपवास केला आणि कधी त्यानं ते केले. You say that Jesus fasted for 40 days, so you are also fasting. That is good. आणि तुम्ही म्हणता की येशूने 40 दिवस उपवास केले मग तुम्ही प्रार्थना उपवास करता, चांगला आहे. Now, why did Jesus fast for 40 days? मग का येशूने 40 दिवस उपवास केले? Jesus fasted for 40 days because he was preparing himself for the ministry. आणि येशूने 40 दिवस उपवास केले कारण तो स्वतःला सेवेसाठी तयार करत होता. Are you listening carefully? काय तुम्ही लक्षपूर्वक ऐकत आहात का? Jesus fasted for 40 days. 40 दिवस येशूने उपवास केले. By that he was preparing himself for the ministry which the Father had given to him and which he was going to do it. आणि त्याच्याद्वारे तो स्वतःची तयारी करत होता, जी सेवा देव पित्याने त्याला दिलेली होती आणि त्याला ते करायचं होतं. Now these are the days of exams. आणि आजचा हे जे दिवस आहेत मार्च एप्रिल महिना आपल्याला माहिती आहे की परीक्षेचे दिवस. Now 10th and 12th boys, the children's exams are going on and lower classes people, they are preparing themselves for the coming exam. आणि मग 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि लहान जे बाकी खालच्या वर्ग जे आहेत ते स्वतःच्या अभ्यासाची तयारी करत आहेत. So especially 10th and 12th children, you know that they are under little pressure, the tension, because it's a board exam. आणि मग 10वी 12वीची विशेष लेकरं जे आहेत ते अगदी थोडेसे प्रेशर खाली आहेत कारण त्याची बोर्डाची परीक्षा आहे. But whereas 1st to 9th you can say that it's a school exam, so they take it a little lightly also. आणि मग आपण बघतो की 9वी 10वीच्या सोडलं 10वी 12वीचं सोडलं तर पहिली ते 10वी पर्यंतच्या परीक्षा आहेत त्या अगदी सहज ते लेकरं आहेत कारण का परीक्षा आहे, शाळेची परीक्षा. So as I said, as the scripture says that Jesus fasted for 40 days because he was preparing himself for the coming ministry. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की येशूने 40 दिवस उपवास प्रार्थना केली कारण तो येणाऱ्या सेवेसाठी जी सेवा त्याला करायची होती त्यासाठी तो स्वतःची तयारी करत होता. So when Jesus was preparing himself, so he had to give a test, appear for the test exam. आणि मग ज्यावेळेस तो स्वतःची तयारी करत होता त्यावेळेस त्याला परीक्षा द्यायची होती. You know that? तुम्हाला माहिती आहे का ते? Jesus appeared for exam. आणि येशू परीक्षेला बसलेला होता. Do you know that? Have you ever read the scripture? आणि Let us look to Matthew's Gospel, chapter 4. आणि मत्ती सुवर्तमान याचा 4था अध्याय Chapter 4, verse 1. आणि 4था अध्याय पहिलं वचन. Why did Jesus fast for 40 days? आणि का येशूने 40 दिवस उपवास केले? Then was Jesus led up of the Spirit into the wilderness to be tempted of the devil. आणि तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. And when he had fasted 40 days and 40 nights, he was afterward and hungered. मग त्याने 40 दिवस 40 रात्री उपवास केला त्यानंतर त्याला भूक लागली. And third scripture says, and when the tempter came to him. आणि मग तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला. Who is a tempter? आणि कोण आहे परीक्षक? The devil. सैतान. Examiner. Who is the examiner? आणि कोण परीक्षक आहे? Devil is the examiner. आणि सैतान आहे परीक्षक. Dear people of God, माझ्या प्रियानं try to understand here. आणि इथे समजून घेण्याचा प्रयत्न केला. Jesus, he fasted for 40 days. येशू 40 दिवस त्यानं उपवास केले. To appear for the exam.
आणि त्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी. And who is the tempter? Who is the examiner? आणि मग त्याचा परीक्षक कोण आहे? The devil, the Satan. सैतान स्वतः त्याची परीक्षा घ्यायला आला. So after 40 days, when Jesus, 40 days and 40 nights, after he fasted and prayed, आणि ज्या 40 दिवस 40 रात्र उपवास करून प्रार्थना केल्यानंतर the tempter came. परीक्षक आला. Do you get the point? तुम्हाला समजतंय? Are you prepared? Are you preparing after 40 days fasting and prayer? Are you preparing yourself? Do you understand? You are preparing yourself to be tempted by the examiner, that is the devil, the Satan himself. आणि ज्यावेळेस तुम्ही 40 दिवस 40 दिवसाचा उपवास करता तर काय तुम्ही स्वतःची तयारी करत आहात का? त्या परीक्षकाकडून तुमची परीक्षा म्हणजे सैतानाकडून तुमची परीक्षा घेतली जावी. Nothing wrong. I said I'm not against the 40 days fasting. आणि मी त्यामध्ये काही चुकीचं नाही. मी म्हणालो तुम्हाला Very good. I appreciate if you're fasting, that is very good. आणि तुम्ही प्रार्थना करताय उपवास करताय हे खूप चांगलं आहे. But not knowing we do some things, and after the fasting and prayer, then we fail. आणि मग अजाणतेपणे काही गोष्टी आम्ही करतो आणि मग उपवास प्रार्थना केल्यानंतर मग आम्ही अपयशी होतो. Why? का? Because we are not practiced. Nowadays we say, the many tuition classes are there, and academics are there. They take only the papers they give. They ask the children to solve the papers. आणि मग पुष्कळशे आजकाल क्लासेस आहेत, अकॅडमिक आहेत आणि ते काय करतात लेकरांना पेपर काढून देतात, क्वेश्चन पेपर, आणि त्यांना ते सोडवण्यासाठी सांगतात. So they get habituated, they get prepared to write the paper. So not just study, but they are prepared to write the questions and answers. आणि मग ती लेखक जे आहेत त्यांना सराव होतो पेपर सोडवण्याच्या. फक्त अभ्यास केला असेल नाही तर पेपर कसा लिहायचा, उत्तर कसं लिहायची याची तयारी होते. So because of that, they are not under tension, the pressure, because they have gone through many papers, they have written down, so they appear for the exam boldly. आणि मग म्हणून त्यांना त्या परीक्षेच्या वेळेस तेवढं जास्त त्यांना टेन्शन येत नाही, कारण पुष्कळ त्यांनी पेपर सोडवलेले असतात आणि त्याच्यामधून ते गेलेले असतात. पण ते जे पेपर त्यांना जायचे सामोरं त्याचं एवढं काही टेन्शन येत नाही. So as we are looking to that Ash Sunday, that Wednesday, that do we understand that as you have begun fasting today for 40 days, आणि जसं तुम्ही आज 40 दिवसाच्या उपवासाची सुरुवात करत आहात, तुम्हाला हे समजते का? You say that Jesus fasted for 40 days, so I am also fasting. That's good. आणि मग तुम्ही म्हणता की 40 दिवस येशूने उपवास केला होता म्हणून आम्ही उपवास करतोय, चांगलं आहे. But do you understand that after the 40 days fasting, Jesus fasted for 40 days and 40 nights. After his fasting, he was tempted by devil. आणि मग तुम्हाला हे समजतं का की 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर येशूची सैतानाकडून परीक्षा झाली. Have you read this 4th chapter of Matthew's Gospel? आणि मत्तेचे शुभवर्तमानाचा हा 4था अध्याय तुम्ही वाचलेला आहे का? After this testing, the tempter, the Satan came and tested Jesus. आणि येशूकडे येऊन त्याची परीक्षा घेतल्यानंतर we see that Jesus passed the exam. आणि आम्ही बघतो की येशू त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. He defeated Satan. त्याने सैतानाला हरवलेला आहे. And then he become a victorious. आणि मग तो विजयी झालेला आहे. And then he begins as soon as he finished this exam, he started his ministry. आणि जसं त्याने आपली ही परीक्षा संपवली, सैतानाला हरवलं, त्याने त्याच्या सेवेचा प्रारंभ केलेला आहे. We see he met met John, Andrew, Jacob, James. He met and said, "Follow me." आणि मग तो योहान, पेत्र आणि याकोब यांना तो भेटलेला आहे. तो त्यांना म्हणाला की चला माझ्या मागे. He began his ministry. आणि त्याची सेवेची सुरुवात त्याने केली. Try to understand. After Jesus fasted for 40 days, आणि येशूने 40 दिवस उपवास केल्यानंतर he appeared for the exam. त्याने ती परीक्षा दिली. He passed.
तो उत्तीर्ण झाला He continued his ministry, began his ministry. आणि त्याची सेवा त्याने प्रारंभ केली. Now when you say Jesus, you are following the footsteps of Jesus. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता की तुम्ही येशूच्या पदचिन्हावरती चालता, Are you preparing yourself for the exam? आणि काय तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी तयारी करत आहात? Who is the tempter? Who is the examiner? आणि तुमचा परीक्षक कोण आहे? The devil himself. आणि स्वतः जो सैतान स्वतः तुमचा परीक्षक आहे. And Jesus, after this, after the preparation, he began his ministry. आणि मग त्याच्या तयारीनंतर त्याने त्याची सेवा सुरू केलेली In आहे. other words, for the ministry, he fasted and prayed for 40 days and 40 nights. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर सेवेसाठी त्याने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केली. Now question comes, now you have to answer yourself, for what are you fasting for 40 days and 40 nights? आणि मग प्रश्न आता निर्माण होतो, तुम्ही स्वतःला उत्तर द्या या प्रश्नाचं, की कशासाठी तुम्ही 40 दिवस 40 रात्री उपवास करता? Are you going to go into full time in the ministry after the 40 days and 40 nights? काय 40 दिवस 40 रात्री उपवास करून तुम्ही पूर्ण वेळ सेवेसाठी जाणार आहात? Are you preparing yourself for the ministry? काय तुम्ही सेवेसाठी स्वतःची तयारी करत आहात? Not to condemn anybody, I would like to say some things. आणि कोणावर दोषारोप देण्यासाठी नव्हे, पण मला काहीतरी सांगायचं आहे. Many are called, but few are chosen. आणि पुष्कळशाही बोलावलेले आहेत, पण काही थोडके निवडलेले आहेत. Many people fast पुष्कळशे उपवास करतात 40 days, 40 दिवस, no non-veg. ट्रान्सलेट करायची गरज नाही. Masari. No bad words. आणि चुकीचे शब्द नव्हे, No smoking, no drinking. आणि दारूबाजी नाही, दुसऱ्या कुठलं व्यसन नाही. Daily reading the Bible and praying. दररोज पवित्र शास्त्र वाचायचं, प्रार्थना करायची. No eating tobacco or mawa, marijuana, anything. आणि कुठलेही व्यसन करायचं नाही, तंबाखू खायची नाही, मावा खायचा नाही. Now one more question came to me this evening as I was studying. आणि मग आणखीन एक प्रश्न माझ्यासमोर आला ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो. Early days it was different. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये वेगळं होतं. 40 days nobody used to go to the talkies, film talkies to watch movies. आणि 40 दिवस कोणी त्या काळामध्ये पिक्चर बघायला जात नव्हतं. Are you fasting 40 days without mobile? आणि मग काय तुम्ही 40 दिवस मोबाईल शिवाय उपवास करता का? Answer yourself. उत्तर द्या स्वतःला. What about after 40 days fasting? मग 40 दिवसाच्या उपवासानंतर काय? Jesus fasted for 40 days. येशूने 40 दिवस उपवास केले. He appeared for the exam. त्याने परीक्षा दिली. He excelled in exam. आणि तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. He began his ministry. त्याने सेवा सुरू केली. I see for years together, many people, many families I see. आणि पुष्कळशे लोक वर्ष मी बघतो. Every year, and they will boastfully they will say, every year without fail, we fast for 40 days. आणि मग अभिमानानं ते सांगतात की प्रत्येक वर्षी 40 दिवस आम्ही न विसरता प्रार्थना करतो. But what about after 40 days? पण 40 दिवसानंतर काय? As I explained that what we are fasting today is 40 days. आणि जसं मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं की जसं आम्ही 40 दिवस प्रार्थना करतो. The 6 days of the week counted, and then plus 40 days plus 6 Sundays, that is 46 days. आणि मग 6 दिवस ते आपण वगळतो आणि ते 6 आणि 40 आणि 6 46 दिवस. And the Sunday is resurrection day. आणि मग त्याच्यानंतरचा येणारा रविवार जो आहे पुनरुत्थित रविवार आहे तो. So 47 days. 47 दिवस.
What about 318 days? आणि मग What are we doing? 318 दिवसाचं काय? त्यावेळेस आम्ही काय करतो? Are we doing the ministry of the Lord? काय मी देवाची सेवा करतो? Are we living a life pleasing unto God? आणि मग देवाला संतोष होणारं जीवन आम्ही जगत आहोत का? Now we have begun today as an Ash Wednesday. The Lent days have started. We have started fasting today. आणि मग आज जसं आपली सुरुवात झालेली आहे, राखेचा बुधवार आहे, उपासाच्या दिवसांची सुरुवात झालेली आहे. So Ash Sunday, Ash Wednesday is mourning day. Are we mourning before the Lord? आणि मग बुधवार जो राखेचा बुधवार आहे तो सुतकाचा दिवस आहे. काय आम्ही देवासमोर जाऊन आम्ही आमच्या पापाचा पस्तावा करत आहे, आम्ही दुःख व्यक्त करत आहोत का? Some people today even they put ash on their forehead. They make a cross on their forehead also. आणि काही लोक आजच्या दिवसामध्ये त्या राख जी आहे राखेने त्यांच्या कपाळावरती क्रॉस काढून घेतात. You look their faces they make very long face like this. आणि मग त्यांच्याकडे चेहऱ्याकडे बघा, अगदी लांब असे चेहरे त्यांनी केलेले असतात. Why? Because they are fasting. का तर त्यांनी उपवास करत आहेत. Oh, anything happens, you ask them, they say, oh no, we are fasting, 40 days. आणि मग काय झालं काय तुम्ही विचारलं तर ते म्हणतात, नाही आम्ही उपवास करतोय. But do we really understand why are we fasting today? आणि मग काय आम्ही खरंच समजून घेतो का, जाणून घेतो का की का आज आम्ही उपवास करत आहोत? Are we really mourning? Are we really repenting of our sins in the past what we have done? आणि मग काय खऱ्या अर्थानं आम्ही देवासमोर आम्ही दुःख व्यक्त करत आहोत का, पश्चाताप करत आहे का, की काय आम्ही चुकीचं केलेलं आहे त्याचा पस्तावा आम्ही करत आहोत का? Do we really take sackcloth and put ashes on it and just sit before God and weep before God and repent before God for what we have done in the past? आणि खऱ्या अर्थाने काय आम्ही ते गोंताट नेसून देवासमोर राग घेऊन बसलेला आहे का, आणि आम्ही पश्चाताप करत आहे का, की देवा आम्हाला क्षमा कर जे आम्ही केलेलं आहे, जे पाप आमच्यामधून झालेला आहे? That is a question to us. You आणि need to हा answer to yourself. आणि हा प्रश्न आहे, आम्ही स्वतःला उत्तर दिलं पाहिजे. Why are we fasting today? आणि आज आम्ही का उपवास करत आहोत? Because everybody is fasting. कारण सगळेच उपवास करत आहे. Oh, because I'm a Christian, I need to fast. कारण मी ख्रिस्ती आहे, मला उपवास करायला पाहिजे. Oh, Jesus fasted for 40 days, so I need to fast. आणि येशूने 40 दिवस उपवास केला, मलाही उपवास करायला पाहिजे. For what are we fasting? आणि कशासाठी आम्ही उपवास करत आहोत? Dear people of God, माझ्या प्रियानं, early days when I came to the Lord, आणि पूर्वी ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो, now I'm a diabetic and BP plus, so I don't fast now as before I used to fast. आणि मग आजकाल मला डायबिटीज आणि बीपीचा त्रास सुरू झालाय. जसं पूर्वी मी उपवास करत होतो तसा मला आता होत नाही. I do fast sometimes, no doubt. I do fast and I believe I love to fast. आणि मी उपवास करतो, मला आवडतं आणि मला विश्वास आहे उपवासावरती. But to prepare myself for the ministry, in the ministry. काही मिरवत नाहीये. But I don't remember how many days, but I did several times 40 days fasting, and as I said at the beginning, I fasted for more than 40 days. आणि मग मी पुष्कळ वेळा 40 दिवसाचा उपवास केला आणि 40 दिवसापेक्षा जास्त देखील उपवास केला. 3 days, 7 days, 21 days केला. So nothing wrong in fasting and praying. आणि उपवास करून प्रार्थना करण्यामध्ये चुकीचं काहीच नाही. As we sang the song, Lord, you are the potter, I am the clay. Mold me, make me as you want us to be. आणि मग जसं मी गीत गायलं की प्रभू तू कुंभार आहेस, मी तुझ्या हातामध्ये माती आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे मला घडव, मला बडव. It is good to follow the footsteps of Jesus. आणि देव येशूच्या पदचिन्हावरनं चालणं खूप चांगलं आहे. But are you preparing, are you dedicating your life unto Jesus for the ministry? पण काय तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन येशूसाठी सेवेसाठी समर्पित करत आहात का? I loved the Lord, I dedicated my life to the Lord in 85. आणि मग मी देवावर प्रेम करतो आणि 85 ला मी देवाचं जीवन त्याला समर्पित As केलं. God touched my life, आणि देवाने जसं मला स्पर्श केला, there was a time I began to fast when you know. आणि मग वेळ होती, काळ होता ज्यावेळेस मी उपवास सुरू केला. माहितीये का तुम्हाला? Some people fast on Friday because Jesus died on the Friday, so they mourn on Friday. आणि पुष्कळशे लोक जे आहेत तर शुक्रवारी उपवास करतात कारण येशू शुक्रवारी मेला म्हणून ते दुःख साजरे That is their choice. But I used to fast on Sundays. You know that. आणि मग मी रविवारचा उपवास करायचो. Because I love the Lord. तर मी देवावर प्रेम करतो. And we come from a
mainline church background. आणि आम्ही मूळ ख्रिस्ती परिवारामधून आलो. So every Sunday means non-veg must be there. आणि मग प्रत्येक रविवारी मटण घरात पाहिजेच. Sunday means non-veg. रविवार म्हणजे मटण. So that day I learned to discipline my life for the ministry sake. आणि मग त्या दिवशी मी स्वतःला माझ्या सेवेसाठी स्वतःला शिस्तबद्ध करण्यासाठी मी तो दिला. In the house, they used to cook non-veg. The smell it used to come. I used to get tempted. But I said, no, I love the Lord and I'm preparing myself for the ministry. आणि मग घरामध्ये स्वयंपाक केला जायचा, त्याचा सुगंध यायचा. मलाही आकर्षण वाटत, पण मी परमेश्वराला मी प्रार्थना करायचो की नाही, मला सेवेसाठी तयार व्हायचं आहे. And that's how God brought me up to here. आणि मग म्हणून अशा प्रकारे देवाने मला आजवर इथवर आणलेला. Nowadays, आणि आजकालमध्ये many years now, as we are into ministry, आणि पुष्कळ वर्ष झालं जसं आम्ही सेवेमध्ये आहे, 80-90% you can say that Sundays we don't have non-veg. आणि 80-90% तुम्ही म्हणू शकता की रविवारचं आमच्या घरामध्ये नॉनव्हेज नसतं. Because we are not busy in cooking and eating and drinking. आणि मग कारण आम्ही त्या खाण्यापिण्यामध्ये व्यस्त आम्ही राहत नाही. That is not our priority today. आणि ती आज आमची प्राथमिकता नाहीये. Some people don't go to church on Sundays because they are busy in cooking non-veg. आणि मग पुष्कळशे लोक चर्चला जात नाही रविवारचे, कारण घरामध्ये स्वयंपाक करायचा आहे, मटण शिजवायचं. Or somebody may go to pray, put a present in behalf of the family, and rest will be at home in cooking, busy in cooking. आणि मग घरातलं कुणीतरी एखाद दुसरं जातं प्रेझेंटी देण्यासाठी, चला या परिवारातनं कोणतरी आलं, आणि बाकीच्या घरात व्यस्त असतात स्वयंपाक करण्यासाठी. But dear people of God, we have learned. आणि माझ्या प्रियानं आम्ही शिकलेलो आहोत. When we say that Lord, we love you, we dedicate our life to you. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो की प्रभू आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो, We learn to sacrifice. आणि आम्ही त्याग करायला शिकलं पाहिजे. Why are we fasting today? Because we are following the footsteps of Jesus. आणि आज आम्ही का उपवास करत आहे? कारण आम्ही येशूच्या जे सामोरे जात आहोत, त्याच्या पदचिन्हावरती चालत आहोत. Jesus fasted for 40 days and 40 nights and he prepared himself for the ministry. आणि येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र त्याने उपवास केला आणि तो सेवेसाठी त्याने स्वतःला तयार केला. For what work Jesus came on this earth? आणि कुठल्या कार्यासाठी येशू या पृथ्वी तलावरती आला? Healing, deliverance, that was there. आणि मग चमत्कार करणे, आरोग्य देणे, सुटकारा देणे हे होतं. That was not the main ministry Jesus came for. आणि मग ती मुख्य सेवा येशूची नव्हती. Jesus came in this world, the purpose was to pay the penalty for our sins on that cross of Calvary. आणि येशू त्या आमच्या पापासाठी, त्या आमची जी शिक्षा आम्हाला होणार होती ती स्वतःवरती घेण्यासाठी तो आलेला होता. So by following Jesus Christ, we are learning to how to overcome the Satan and his strategies. आणि मग ज्यावेळेस आम्ही येशूच्या मागे चालतो, त्याच्या पदचिन्हांवरती चालतो, त्यावेळेस आम्ही सैतान आणि त्याचे जे डावपेच आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. So when you are begun in fasting for 40 days, that is good. I appreciate. Continue to do that. आणि मग जर ज्यावेळेस तुम्ही 40 दिवसाचा उपवासाची सुरुवात करता ते चांगलं आहे. मी तुम्हाला म्हणेन की ते करा. Are you really sitting in the presence of the Lord? पण काय खरंच तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसत आहात का? Are you recognizing what you have done against the will of the Lord? आणि मग काय तुम्हाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करता की तुम्ही देवाच्या इच्छेविरुद्ध काय केलेलं आहे? And are you willing to change henceforth? आणि काय तुम्ही इथून पुढे बदलण्याची इच्छा तुमची आहे का? Or else only 40 days, that is including Sundays, and if you count 47 days, we will fast, we will no non-veg, no going for movies, nothing bad, but everything is good, and after that, again all things will become. आणि मग 40 दिवस तुम्ही म्हणताय की सर्व काही चांगलं आहे, सर्व काही करायचं आहे, चांगलं आणि नॉनव्हेज खायचं नाही, व्यसन करायचं नाही, पिक्चरला जायचं नाही, सगळं चांगलं आणि त्यानंतर काय? पुन्हा त्याच मार्गावरती. 40 days we pray, we read the Bible. आणि 40 दिवस आम्ही प्रार्थना करतो, आम्ही शास्त्र वाचतो. Maybe 47 days actually I would say.
आणि मग 47 दिवस मी म्हणेन. We never miss the church. आणि आम्ही चर्च सुद्धा चुकवत नाही. Regularly we go. आणि दररोज आम्ही जातो. What about other Sundays? आणि मग नंतरचे येणारे रविवारांचं काय? 46 Sundays, where are we? आणि मग 46 रविवार जे इतर एक वर्षातले येतात त्यावेळेस आम्ही कुठं असतो? Oh, sometimes we are there on Sundays because Holy Communion is there. आणि मग कधी कधी आम्ही रविवारी असतो चर्चला कारण प्रभू भोजन असतं. What about other 3 Sundays? आणि मग बाकीचे रविवार कुठं आहे? Where are we? कुठं आहे आम्ही? We say it's a holiday. आणि मग आम्ही म्हणतो की सुट्टी So आहे. we go here and there for picnic, for program, or to do our own work, our own business. आणि मग आम्ही इकडं जा तिकडे जा शॉपिंगला जा आम्ही स्वतःच्या कामातून. We forget the word of the Lord. आम्ही देवाचं वचन विसरून जातो. God says, keep Sabbath holy. देवाचं वचन आम्हाला सांगतं की शब्दात पवित्रपणे पाळा. Sabbath day is a holy day, not a holiday. आणि शब्दात दिवस हा पवित्र दिवस आहे, सुट्टीचा दिवस नाही. Not only on 46 days, 47 days whole. Don't make it only that those days a holy day. आणि मग फक्त ते 40 दिवस 47 दिवस तेवढेच दिवस ते पवित्र पाळू नका, तेवढेच पवित्र मानू नका. Rest other days also we need to live holy unto the Lord because He is a holy. आणि मग इतर दिवस सुद्धा आम्ही देवाप्रित्यर्थ आम्ही पवित्र राहिलं पाहिजे कारण आमचा देव पवित्र आहे. Let us read some of the scriptures to understand how did they, what the scripture says. आणि मग काही वचन आम्ही वाचूया, काय वचन सांगतो आम्हाला त्या दिवसाबद्दल. Genesis chapter 18. उत्पत्ती याचा 18वा अध्याय. Genesis chapter 18 verse 27. उत्पत्ती 18 आणि 27. Actually, Lord comes down to destroy the Sodom and Gomorrah. आणि देव जो आहे सदोम आणि गमोरा याचा नाश करण्यासाठी आलेला The होता. wickedness, the sin is very grievous, the Lord says. आणि मग जी दुष्टाई सदोम गमोराची आली होती ती खूप दुष्टाईने भरलेली आहे असं देव म्हणतो. And God says, how can I hide from my servant Abraham? आणि देव तिथं म्हणत आहे की हे सगळे मी माझ्या सेवक अब्राम याच्यापासून कसं लपवून ठेवू. Now Abraham has come before the Lord. आणि मग आता अब्राहम देवासमोर आलेला. Just read that word. It's so beautiful. Genesis chapter 18 verse 27. And Abraham answered and said, behold, now I have taken upon me to speak unto the Lord, which am but dust and ashes. अब्राम म्हणाला, पहा मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करीत आहे. This is what he's trying to say here. आणि मग तू काय देवाला सांगत आहे? I'm a workless man. आणि मी निरर्थक व्यक्ती आहे. I am a useless man. I'm not very smart and very intelligent to speak to God. आणि मग मी निरुपयोगी आहे, मी काही इतका शहाणा नाही किंवा इतका चांगला नाही की मी देवाशी बोलावं. He understands who he is. आणि त्याने जाणून घेतलं की तो कोण आहे. I am a dust and ashes, he says. आणि तो म्हणतो की मी राख आणि धूळ आहे. Means totally in humility, Abraham has come before Lord to speak. आणि मग पूर्ण नम्रतेमध्ये अब्राहम देवासमक्ष बोलण्यासाठी आलेला आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, how are we coming before the Lord in these 40 days? आणि मग ह्या 40 दिवसामध्ये आम्ही कसं देवासमक्ष येतो? Are we doing this for a religious purpose? Oh, I'm a religious man. This is a religious act. Are we doing for that purpose? आणि मग आम्ही हे आमच्या धार्मिक गोष्टी सिद्ध करण्यासाठी आम्ही करतो का की मी एक धार्मिक व्यक्ती आहे आणि हे आमच्या धार्मिक कृत्य आहेत ते आम्ही करत आहोत म्हणून आम्ही करतो का? Or to show somebody? का कोणाला तरी दाखवायला? For what are we doing? मग कशासाठी आम्ही करतो? But when Abraham came before the Lord to speak, he said he has come in total humility before God. He has humbled himself before God and now is speaking to the Lord. आणि मग ज्यावेळेस अब्राम देवासमक्ष आला बोलण्यासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे लीन केलं देवासमक्ष आणि मग इथं तो बोलत आहे. He understands who he is. आणि मग त्याने हे समजून घेतलं की तो कोण आहे. Do we understand
who we are? आणि काय आम्ही हे जाणून घेतलेलं आहे का की आम्ही कोण आहोत? Do we really humble before God? काय आम्ही खरंच देवासमक्ष नम्र Do झालेलो? we really speak to God? Does God speaks to us? आणि खरंच आम्ही देवासंगती बोलतो का? देव आमच्याशी बोलतो का? That is very good question to us. आणि मग हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आमच्यासाठी. Very important question. खूप महत्वाचा आहे. In these 40 days, now how many years you have been doing, I don't know. आणि मग हे 40 दिवस मला माहिती आहे तुम्ही किती वर्ष तुम्ही करत आहात. Did you speak to God? काय तुम्ही देवाशी बोलला आहात का? Did God speak to you? काय देव तुमच्याशी बोलला आहे का? God said, how can I hide this thing from my servant? आणि मग देव इथं म्हणत आहे की मी कसं माझ्या सेवक अब्राहमापासून ह्या गोष्टी लपवून ठेवू. See, the courage, the relationship, the boldness he had, Abraham had. आणि मग बघा धाडस जे नातेसंबंध अब्राहमाकडे होते. He came before God तो देवासमक्ष आला to speak to God. देवाशी बोलण्यासाठी. Do we come to God to speak to Him? आणि काय आम्ही देवासमोर त्याच्याशी बोलण्यासाठी येतो? Why are we fasting today? Why are we celebrating today as an Ash Wednesday? आणि मग का आम्ही उपवास करत आहोत? का आम्ही राखीचा बुधवार आम्ही साजरा करत आहोत? God is nigh unto the people, those who are broken hearted. आणि देव जे भग्नहृदयी लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये राहणारा तो आहे. He never despised a contrite spirit and broken heart. आणि मग तो कधी दुःखी अंतकरण भग्न हृदय आणि दुःखी अंतकरण कधी तो तुच्छ लेखत नाही. Have we really come before God in total brokenness? आणि काय आम्ही पूर्णपणे तुटलेल्या अंतकरणाने देवासमोर येतो का? Let us turn to Job chapter 42. आणि योबाचं पुस्तक याचा 42व्या अध्यायाकडे मी जाऊया. Job, let us see what Job also says. आणि योग सुद्धा इथे काय म्हणतो ते आम्ही पाहूयात. Job chapter 42 verse 5 and 6. I have heard of thee by the hearing of the ear, but now mine eye seeth thee. Wherefore I abhor myself and repent in dust and ashes. मी तुझ्याविषयी कर्णोपर्णी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे, म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. What does he say? काय म्हणत आहे तो? When he has heard from God, ज्यावेळेस त्याने देवाकडून ऐकलं, now he says, I have seen you. तो म्हणतो की मी तुला पाहिलेलं आहे आता. Now my question to you, dear people of God. आता माझा प्रश्न तुमच्याकडे आहे. When our life will change, आणि कधी आमचं जीवन बदलेल तुम्हाला माहिती आहे? when we encounter God. ज्यावेळेस आम्ही देवाला सामोरे जाऊ. I come from a Christian background. आणि मी देखील एका ख्रिस्ती परिवारामधून आलेलो. I used to read Bible. We had a family prayer, but we had lot of problems in the family. आणि मग आम्ही सुद्धा पवित्र शास्त्र वाचत होतो, प्रार्थना करत होतो पारिवारिक, पण पुष्कळशा समस्या आमच्या परिवारामध्ये होत्या. I was very active in VBS and Sunday schools. आणि मी संडे स्कूलमध्ये VBS मध्ये खूप ऍक्टिव्हली सहभागी व्हायचो. But witchcraft affected my life. पण जादूटोणा करणी माझ्या जीवनावरती आली. I suffered a lot. मी पुष्कळ त्रास सहन केला. But God in His mercy saved my life. देवानं त्याच्या दयेनं माझं जीवन वाचवलं. I encountered God. आणि मी देवाला सामोरे गेलो. I broke before God. मी देवासमोर तुटलो. And I said, Lord, I don't want anything of this world. आणि मी देवाला म्हणालो की मला ह्या जगातलं काहीच नको आहे. When I came to God, I didn't ask for anything. I didn't have any prayer list with me. आणि ज्यावेळेस मी देवासमोर आलो त्यावेळेस मी त्याला काही विचारलं नाही, कोणती प्रार्थना विनंती माझी नव्हती. I didn't say you do this, then I will believe you. आणि मी देवाला म्हणाले की तू हे कर म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. When I encountered God, ज्यावेळेस मी देवाला सामोरा गेलो, when I experienced awesome presence of God, आणि ज्यावेळेस देवाच्या अद्भुत उपस्थितीचा अनुभव मी घेतला, I said, Lord, I just want you, nothing else. आणि मी देवाला म्हणाले की देवा मला फक्त तू हवा आहेस, मला बाकी काही नको. That changed my life. आणि मग देवानं माझ्या जीवनाला बदललं. Job, his story, how he went through all the situation. आणि मग तुम्हाला माहिती योबाचं गोष्ट, तो कसा त्या सर्व स्थितीमधून गेला. He said, I heard your voice.
आणि तो म्हणतो की मी तुझा आवाज ऐकला, but I seen also now. आता मी तुला बघतही आहे. And what he says, wherefore I abhor myself and repent in dust and ashes. आणि मग वचन पुढे तो सांगत आहे, म्हणून मी माघार घेऊन धुळी राखेत बसून पश्चाताप करीत आहे. Many times I would say most of the time we come before God with our own thinking, our ideology, with our prayers, this and that, with our own everything we come before God. आणि मग आम्ही पुष्कळ वेळा आम्ही आमच्या देवासमोर येतो आणि आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या नियोजनामध्ये आम्ही देवासमक्ष येतो. But here we see Job humbled himself. आणि इथं आम्ही बघतो की योबाने स्वतःला नम्र केलेला आहे. He says, I repent in dust and ashes. आणि तिथं म्हणतो की मी पश्चाताप करत आहे राखेमध्ये आणि धुळीमध्ये. Turn with me to Psalm 103. स्तोत्र 103. Yeah, Psalm 103. Verses 8 to 14. 8 ते 14. Psalm 103, 103, 8 to 14. The Lord is merciful and gracious, slow to anger and plenteous in mercy. He will not always punish, neither will he keep his anger forever. He hath not dealt with us after our sins, nor rewarded us according to our iniquities. For as the heavens is high above the earth, so great is his mercy toward them that fear him. As far as the east is from the west, so far hath he removed our transgression from us. Like as a father pitieth his children, so the Lord pitieth them that fear him. For he knoweth our frame, he remembereth that we are dust. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदा दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. परमेश्वरापासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्या पापापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. He knows what we are. आणि त्याला ठाऊक आहे की आम्ही कोण आहोत. Dear people of God, माझ्या प्रियानो, we need to humble ourselves before the Lord. आणि आम्ही देवासमक्ष आम्ही स्वतःला नम्र केलं पाहिजे. What we have not experienced in the past. आणि जे आम्ही पूर्वी ज्याचा अनुभव आम्ही घेतला नाहीये. When we humble ourselves before God, when we come before God in total repentance. आणि ज्यावेळेस आम्ही देवासमोर संपूर्ण पश्चातापी अंतःकरण घेऊन येतो, turning back, turning away from our past life. आणि आम्ही आमच्या पूर्वीच्या जीवनापासून आम्ही परावृत्त होऊन येतो, coming back to Jesus. येशूकडे येतो. He never keep the anger on us. आणि मग तो कधीच त्याचा राग, त्याचा रोष आपल्यावरती राखून ठेवत नाही. As the father pitied his children, the Lord pitied them that fear him. आणि मग जसं एक बाप आपल्या लेकरांवरती ममत्व करतो, तसंच देव त्याचं भय धरणाऱ्यावरती ममत्व करतो. He knows we are dust. आणि त्याला माहिती आपण धूळ आहोत. But we need to understand that he is our potter. आणि मग आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की तो आमचा कुंभार आहे. When I came to the Lord, ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो, I cried unto the Lord. आणि मी देवासमक्ष रडलो, Lord, you are a potter and I am clay in thy hands. आणि देवा तू कुंभार आहेस आणि मी तुझ्या हातामध्ये माती आहे. Make me the pot that you want me to be. आणि मला तू असं वस्तू बनव, असा एक पात्र बनव की तुझी इच्छा आहे.
Use me. माझा उपयोग कर. I was worthless. I was good for nothing. आणि मी निरर्थक आहे, निरुपयोगी आहे. I just humbled before God. आणि मी देवासमक्ष स्वतःला नम्र केलं. The Lord is merciful and gracious. आणि देव कृपाळू आणि कनवाळू आहे. When we humble ourselves before God, आणि ज्यावेळेस आम्ही देवासमक्ष स्वतःला नम्र He करतो will not and He will never let us be there forever. आणि मग तो कधीच आम्हाला तिथं कायम स्वरूपी तिथंच राहू देणार नाही. When I said, Lord, you are a potter and clay in your hands, आणि ज्यावेळेस मी म्हणालो की देवा तू कुंभार आहेस आणि मी तुझ्या हातामध्ये माती आहे. mold me, make me as you want me to be. आणि मला घडव जसं तुझी इच्छा आहे. And dear people of God, आणि माझ्या प्रियानो, God has made a beautiful pot for His glory. आणि देवाने मला एक सुंदर असं पात्र त्याच्या गौरवाप्रित्यर्थ बनवलेलं आहे. When you humble yourself before God on this Ash Wednesday, आणि ज्यावेळेस तुम्ही या राखीच्या बुधवारीच्या दिवशी स्वतःला देवासमक्ष नम्र करणार आहात, when you repent before God, ज्यावेळेस देवासमोर तुम्ही स्वतः पश्चाताप करणार when आहात, you mourn before God for ज्यावेळेस whatever तुम्ही- you have done in the past, जे काही तुम्ही तुमच्या पूर्व काळामध्ये केलेलं आहे त्याच्यासाठी पश्चाताप करणार आहे, दुःख करणार आहात, and when you prepare yourself, आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःची तयारी करणार आहात, Lord, I commit my life unto Thee. आणि प्रभू मी माझं जीवन तुला समर्पित करत आहे, Life which you have given, आणि जे जीवन तू मला दिलेलं I आहे give it back to you. ते मी तुला परत करत I आहे. give myself unto for your ministry. आणि माझं जीवन मी तुझ्या सेवेसाठी देत आहे. Use me for your glory. तुझ्या गौरवाप्रित्यर्थ माझा उपयोग करून घे. And dear people of God, आणि माझ्या प्रियानो, God will lift you up. आणि प्रभू तुम्हाला उंचावेल. He is a potter. आणि तो निर्माण करता आहे, He will कुंभार आहे, he will make you a beautiful pot for His glory. आणि तो त्याच्या गौरवाप्रित्यर्थ तुमचं सुंदर असं पात्र तो तुम्हाला बनवेल.